हे एव्हरीवन, नमस्ते न गुड मॉर्निंग. गोव्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि मी चालली आहे कलंगूट बीच वरती. तर मला थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओज करायचे आहेत, म्हणून मी लवकरच बीच वरती चालली आहे. तर कलंगूट बीच वरती मी पोहोचले आहे. मस्त असा लाटांचा आवाज येतो आहे आणि सकाळ सकाळच तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे बीच वरती. लांबूनच मस्त अशा बोट उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. फोटोशूट आणि व्हिडिओसाठी मस्त अशी तयार होऊन मी बीच वरती आली. मस्त असा सनराईज झालेला आहे. सकाळ सकाळच खूप अशी लोक फोटोशूट साठी आले आहेत, तर कोणी समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी आली आहेत. तर तुम्ही बघू शकता एवढ्या सकाळी ही लोक किती समुद्राच्या पाण्याचा, या समुद्राचा आनंद इकडे घेताना दिसत आहेत. बघायला गेलं तर गोव्याचे समुद्रकिनारे हे क्लीनच आहेत. समुद्राची मजा घेण्यासाठी खूपच पर्यटक गोव्यामध्ये गर्दी करतात आणि त्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला खूपच असे पर्यटक गोव्यामध्ये यायला सुरुवात करतात आणि त्यामधली मी पण एक आहे. मीही अशीच मजा करण्यासाठी गोव्यामध्ये आली आहे. तर इकडे तुम्हाला बघायला गेलं तर फोटोशूटसाठीही खूप असे सकाळपासून तुम्हाला लोक मिळतील. तर फोटोशूटसाठी इकडे कॅमेरामॅन वगैरे खूपच अवेलेबल असतात. तर सकाळपासून तुम्ही बीच शॅक वरती बसू शकता. तर इकडे बसून तुम्ही नाश्ताही करू शकता. सकाळी सकाळी समुद्र कसा शांत असतो. मस्त असा लाटांचा आवाज आणि मस्त समोर एका लाईन मध्ये बोटीही उभ्या आहेत. तर माझं फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे झाले आहेत. आता मी रूमवरती जाणार आहे आणि दुपारी परत मी आंघोळीसाठी बीचवरती येणार आहे. तर हा आहे कलंगूट मार्केट. तर तुम्हाला कलंगूट मार्केटमध्ये गेलात खूप काही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तर इकडे तुम्हाला बॅग्स आहेत, ड्रेसेस आहेत, परत ऑल हँगिंग असे खूप काही शॉपिंगसाठी तुम्हाला ऑप्शन मिळेल. तर शॉर्ट ड्रेस वगैरे, टी शर्ट्स वगैरे असे खूप काही कपड्यांमध्ये ही व्हरायटीज तुम्हाला मिळतील. तर इकडे नेम प्लेट्स आहेत. तर तुम्हाला पाहिजे त्या नावाने तुम्ही नेम प्लेट्स इकडे खरेदी करू शकता. तर ह्या बॅग बघू शकता तुम्ही, किती सुंदर सुंदर क्यूट अशा बॅग आहेत. तर समोर कपडे आहेत. तर इकडे मला ही थोडीशी शॉपिंग करायची आहे, पण इकडे प्रत्येक दुकानामध्ये गेलात तर त्याची प्राइस वेगवेगळी असते. तर एक दोन दुकानं तुम्ही एक्सप्लोर करा आणि नंतरच दुकानामध्ये खरेदी करा. तर इकडे ब्रेसलेट आहेत, कीचन्स आहेत, माळ आहेत, कानातले आहेत. तर असे खूप काही वस्तू इकडे मस्त मस्त असे स्टोन मध्ये पण आहेत. तर खूपच छान अशा वस्तू इकडे आहेत. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 2-3 दुकानामध्ये पहिलं जा, कारण इकडचे रेट्स खूपच वेगवेगळे आहेत. ये देखिए हमेशा 20 का सेल है, बास्केट आइटम जो भी तर ह्या ज्या सगळ्या खाली जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या 20 रुपीजमध्ये आहेत. तर ह्याच वस्तू दुसऱ्या दुकानामध्ये गेलात तर त्याची प्राइस कुठे कुठे जास्त पण आहे. इकडे गॉगल्स वगैरे आहेत ते 100 रुपीजमध्ये आहेत. तर हे शिंपल्यांचं ब्रेसलेट आहे.
किती सुंदर दिसत आहे। तर इकडे जास्त करून तुम्हाला शिंपल्या आणि शेलमध्येच जास्त वस्तू बघायला मिळतील। दुपारचे 12 वाजले आहेत आणि मी परत बीचवरती आली आहे। तर ही आहे दुपारची गर्दी। तर तुम्ही गर्दी ही बघू शकता आणि वॉटर स्पोर्ट्स वगैरे चालू झाले आहेत। लोक मस्त अशी पाण्यामध्ये आंघोळ करत आहेत, जीवनाची मजा इकडे करत आहेत। तर इकडे मी ही स्टिकला मोबाईल लावला आणि धावत धावत समुद्राच्या लाटेकडे धाव घेतली आणि समुद्रामध्ये मस्त असा एन्जॉय करायला लागली। बीच शॅक वरती मस्त अशी म्युझिक लागली आहे आणि इकडे पाण्यामध्ये आम्ही खूप अशी मजा घेतो आहे। ही मजा घेण्यासाठी मी जास्त करून गोव्यामध्ये येते। तर इकडे या बोर्डवरती वॉटर स्पोर्ट्सचे रेट्स दिलेले आहेत, ते बघून तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करू शकता। तीन तास पाण्यामध्ये खूप असा मस्त एन्जॉय केला आणि भूक लागली तशी मी रूमवर परत निघाली।